काय म्हणायचं ते तुम्हाला? वहिनी साहेब, मी मनात आणलं ना तर त्या इन्स्पेक्टर विजय सारखे शेकडो मुलांनी माझ्या भाग्याच्या चरणावर नतमस्तक करू शकतो, पण माझ्या बहिणी त्या इन्स्पेक्टर विजयलाच मनमन आपला जीवनसाथी मानलेला आणि मी माझ्या होणाऱ्या मुलीच्या जीवनसाथीला सहजासहजी तिच्या आयुष्यातून दूर होऊ देणार नाही. वकील साहेब, तुम्ही मला धमकावायला आलात का? नाही गुरुजी, मी तुम्हाला हात जोडून विनंती करायला आणि याबद्दल तुम्ही म्हणाल तेवढी किंमत द्यायला मी तयार आहे. मग सांगा किती किंमत लावलात आपल्या मुलीच्या प्रेमाच्या दलालीची? मी विनंती करायला आलो याचा अर्थ असा नाही की मी लाचार आहे. कदाचित तुम्ही मला पूर्णतः ओळखलं नाही. अरे ऍडव्होकेट जनार्दन लोखंडे म्हणतात मला. एडवोकेट जनार्दन लोखंडे. कानून के बाजार में बिकते हैं रंगी बिरंगी झंडे और कोर्ट हो या जंग का मैदान, अभी हारा नहीं है ये एडवोकेट जनार्दन. गुरुजी, तुम्ही आहात म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आहे, तुम्ही तुमच्या मुलीला समजवा, त्या इन्स्पेक्टर विजयच्या आयुष्यातून दूर व्हायला सांगा. आणि हो, याबद्दल तुम्ही म्हणाल तेवढी किंमत मी द्यायला तयार आहे. आणि एवढंच नाही तर तुमच्या मुलीला नोकरी आणि इन्स्पेक्टर विजय सोडून ती ज्या कुणा मुलाला पसंत करेल ना, त्या लग्नाचा संपूर्ण खर्च मी स्वतः करेन. सोन्यासारखी संधी आणि त्याचा स्वागत वकील साहेब, तुम्ही एक काम करा, तुम्ही आपल्या पोरीच्या लग्नाच्या तयारी लागा. या घरात फक्त तुमचे एक समजदार नाही. बाबा काढून काही अडचण आल्यास मला लगेच जे भाग